नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या उपस्थितीत झाला ब्राह्मण समाजाचा मेळावा. राज्यातील विविध आर्थिक महामंडळात परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे काम वेगळ्या उंचीवर नेण्यात येईल. सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने पारदर्शक कार्य महामंडळाचे असेल. महामंडळातर्फे महिला बचत गटांना रमा रानडे यांच्या नावाची योजना सुरू करून 10 लाखापर्यंतचे कर्ज देण्यासह सर्वांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे कॅबिनेट दर्जाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी केले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीबद्दल परशुराम युवा मंच व परशुराम सखी मंचातर्फे ब्राह्मण समाजाचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय मेळावा धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेत घेण्यात आला. दौरे करण्याचं त्या ठिकाणी संधी मला मिळाली आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्या समाज बांधवांना काय अपेक्षित आहे, या महामंडळाकडनं काय काम झालं पाहिजे आणि पुढच्या काळात आपल्याला कशा पद्धतीने काम करायचंय हे समजून घेण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. धुळ्यात दुसऱ्यांदा आलो. खरं भूषण मला प्रत्येक कार्यक्रमाला बोलवत असतात, परंतु आज या ठिकाणी मी आलो या दौऱ्याला. मला विशेष आनंद आहे, कारण की 18 महामंडळ त्या ठिकाणी दीपकजी स्थापन झाली, परंतु या सरकारने दिलेला एकमेव कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा हा परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मिळाला. आणि म्हणून मी महायुती सरकारचं मनापासून आभार मानतो, कारण की दीपकजींनी सांगितल्याप्रमाणे 20 वर्षापासून हा लढा सुरू होता. अनेक जणांनी त्यावेळेस तर अक्षरशः मूर्खात काढलं की हे काय महामंडळ स्थापन होणार नाही, हे फक्त हवेतल्या गोष्टी आहेत. परंतु आपण इथे मंचावर असलेले सगळेजण आणि सगळ्याच समाज बांधवांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या हक्काचं महामंडळ स्थापन झालं.